तापी आणि गोमाईचा संगम आणि पहिलं प्रवचन ऐकलं आणि पूर्णवादाबद्दल उत्सुकता, पुस्तकं वाचली आणि दोंडाच्या इथे मी उपासना घेतली आणि तेव्हापासून सतत माझी जपमाळसुद्धा सर 21 वर्षापासून तीच आहे. जपमाळ सहसा जी तुळशीमाळ तुम्ही दिलेली आहे ती 21 वर्षापासून तीच आहे आणि मी दररोज सकाळी तिचा उपयोग करतो. त्याच्यातही एक ताकद येते. तुम्हाला जर जपमाळेचं महत्त्व माहिती असेल त्याच्यातसुद्धा ताकद असते आणि ती ताकद तुम्ही प्रतिबिंब करू शकतात. तर प्रकाश ते ऐकल्यानंतर, तुमचं प्रवचन ऐकल्यानंतर नंतर जे प्रसंग सांगितला त्याचा आमचा फोटो आम्ही वेबसाईटवर टाकला आहे. तुम्ही मला तुमच्या जवळ घेऊन ऑप्शन केलं माधवीने, तो आमच्या वेबसाईटचा ब्लेसिंग म्हणून फोटो आम्ही टाकलेला आहे. ती सुद्धा तुमची आठवण आमच्याकडे आहे आणि ह्या तुमची कृपादृष्टी आमच्या परिवारावर आहे. त्याच्याचमुळे आम्ही आजपर्यंत तिथं पोहोचलो. आणि जे डॉक्टरांनी सांगितलं की आवड देण्यामागे काहीतरी उद्दिष्ट असतं आणि हे उद्दिष्ट मला फक्त 21 वर्ष झाली, अजून मला पुढचे 60 वर्ष काम करायचं आहे आणि माझा तो उद्दिष्ट आहे की जे ज्ञान आपण घेतो, ज्ञान जसं विज्ञानी असतो तो अहंकारी नसतो, विनयशीलता असते त्यामध्ये, सरांनी जर सांगितलं. आणि अथांग आहे ज्ञान भरपूर आहे. पृथ्वी तलावर आपण एक बिंदू आहे त्यातला, सागरातला, आणि आपलं ज्ञान दुसऱ्याला दिलं, दुसऱ्याचं ज्ञान जर वाढलं तर ते आपलं पण ज्ञान वाढतं. एक नॉलेज ची एक संज्ञा आहे. ते नॉलेज देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला वेटरनरी डॉक्टर म्हणजे गुरांचे डॉक्टर म्हणून आम्ही प्रसिद्ध आहोत. आम्हाला गोमातेची सेवा करण्याची पण संधी मिळाली. गोमातामध्ये 33 कोटी देव असतात. मुक्या प्राण्यांची सेवा आम्ही करतो आणि सगळे जे पशुवैद्यकीय बंधू भगिनी आहेत त्यांनासुद्धा देव जे आहे ते चांगलंच एक काय म्हणतात पण दिलेलं आहे किंवा तुम्ही मुक्या प्राण्यांची सेवा करता, ते बोलू शकत नाही. आम्ही त्यांना बघून त्यांचे आजार शोधतो आणि औषध देतो. आपण जर डॉक्टरकडे सांगतो माझं डोकं दुखतं आहे, पोट दुखतं आहे, तो तुम्हाला गोळ्या देऊन देतो. आम्हाला पशूंना बघून त्यांचे सिम्पटम बघून आम्हाला त्याला डिसीज डायग्नोज करावं लागतं. ते सुद्धा एक सेवाच आहे. आणि देवाने आम्हाला मनुष्य जन्म दिला, परत पशुवैद्यकीय केलं, याच्यासुद्धा आम्हाला अभिमान आहे की आम्ही या क्षेत्रात आलो. कसे आलो काय आलो ती वेगळी गोष्ट असते, पण आल्यानंतर त्याच्यात सुद्धा तुम्ही एक्सेल केलं ते महत्त्वाचं आहे. नाही तर पुष्कळचे जण आहेत ते वेटरनरी सोडून दुसऱ्या प्रदेशात ते जात असतात. तर आमचा व्यवसाय आम्ही हा चालू ठेवणार आणि त्याच्यात तर आम्ही परत एक्सेल करणार आहोत. त्याच्यात जे परत मी संकल्प केला आहे ते तुम्हाला सांगणारच आहेत. नंतर जीवन ही कला आहे. आपलं जे गद्य वाक्य आहे, तर मनुष्य जीवन अनमोल संधी आहे. आपला जे मनुष्य जन्म आपल्याला मिळाला हा एकदाच मिळालेला आहे. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, ना स्वर्ग आणि नरकावर विश्वास नाही. जे सगळं घडणार ते इथंच घडणार. तुम्ही जर कर्म चांगलं केलं तर तुम्हाला फळ इथंच भेटणार. तुम्ही जर कर्म खराब केलं तर तुम्हाला भोगाई इथंच लागणार आहे. कोणी स्वर्ग नाही आणि काही नरक नाही आहे. तर जीवन जे आहे ती कला आहे आणि आपलं जे जीवन आयुष्य आहे ते प्रत्येक दिवस तुम्ही ऑब्झर्व आणि ॲब्झॉर्व करायला पाहिजे. ऑब्झर्व करून ते ॲब्झॉर्व करा आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं जर तुम्ही निराकरण करत गेले तर पुष्कळसे तुमचे दुःख जे आहेत ते तुमचे दूर होणार आहेत. आणि इथपर्यंत जो माझा प्रवास आहे त्यात माधवी माझी पूर्णांगिनीचा सहभाग आहे. आई वडील त्यांनी मला कधी विचारलं नाही की तू कुठली नोकरी करतो, कुठला जॉब शोधतो. मी 6 वेळेस भ्रमण केलं, म्हणजे दिल्ली, बेंगलोर, बॉम्बे. प्रत्येक वेळेस आमचा पूर्ण पसारा घेऊन जायचो. मी निघून जायचो पुढे, नंतर माझी ट्रकमध्ये सामान घेऊन यायची, मुलांची ॲडमिशन करायची. त्यामुळे माझा जवळपास जो पूर्ण दुसरा भाग आहे प्रपंचाचा, मुलांना वाढवणे. मुलगी आता कॉलेजमध्ये MIT कोथरूडला ॲडमिशन, उद्या परीक्षा आहे त्यामुळे आज येऊ शकली नाही. मुलगा 8वीला आहे. त्यांचं संगोपन, त्यांना चांगल्या सवयी सगळं जे आहे ते माझ्या मिसेसनी सांभाळलं, त्याबद्दल तिचाही मी कृतज्ञ आहे. आई वडील, भाऊ बहिणी माझे सगळे त्यांनी सपोर्ट दिला. आणि नॉन इंटरप्रेनर जे वडिलांचं आईचं नॉन इंटरप्रेनरसुद्धा सपोर्ट आहे. नाहीतर आपण बघितलं आजकालचे, तुम्ही काय करतो, कुठल्या नोकरी करणार, कुठं जॉब करणार, कुठला कोर्स घेणार, वडिलांची ती त्याच्यावर भडीमार असते. तो मुलगा बिचारा त्याचा आत्मविश्वास जो ढासळून जातो. ते सुद्धा जे आहे नॉन इंटरप्रेनर ते सुद्धा फ्रीडम आहे, ते आमच्या आईवडिलांनी दिलं आणि आम्ही त्यात एक्सेल करू शकलो. तर प्रॅक्टिस बिफोर प्रिचिंग हे सुद्धा आपल्या पूर्णवादामध्ये एक तत्त्वज्ञान दिलेलं आहे. आणि याला अनुसरूनच जसं आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि ॲग्रिकल्चर जी GDPला 5% आपला GDPला कॉन्ट्रीब्यूट करते आणि भारतातले जवळपास 80% शेतकरी जे आहेत ते आपला ॲग्रिकल्चर आणि डेअरी उत्पादनातून भारताला प्रोग्रेस करण्यासाठी मदत करतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज सगळ्यात मोठी कमोडिटी कुठली आहे? सगळ्यात मोठी कमोडिटी म्हणजे सगळ्यात मोठं एक प्रोडक्ट की जे उत्पन्नाने मोठं आहे. आपल्याला वाटतं गहू, आपल्याला वाटतं राईस,
पण सगळ्यात जास्त दूध आहे. 140 मिलियन मेट्रिक टन दूध आपण बनवतो जगामध्ये. गहू आहे 95 मिलियन मेट्रिक टन, राईस आहे 80 मिलियन मेट्रिक टन, त्याच्या 1.5 आहे दूध. हे माहीत नाही कोणाला. आणि आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त पशु आहेत गाई, 300 मिलियन गाई आहेत जगामध्ये. जगामध्ये आपण नंबर 1 आहोत दुधाच्या प्रोडक्शनमध्ये. आणि आपला जो भारत देश आहे हा दूध कन्झ्युमिंग कंट्री. आपण सकाळी उठल्यापासून दूध पितो, दुधाचे पदार्थ खातो. जन्मल्यापासून मरणापर्यंत दुधाचं लागतं आपल्याला. दूध घेतो आणि शेवटी आपल्याला तूप द्यावं लागतं. तर दूध आणि तुपाचे किंवा दुधाचे प्रोडक्टची डिमांड भारतामध्ये भरपूर राहणार आहे. आणि NDDB ज्यात मी कार्य पण केलं दिल्लीला, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही आतापर्यंत दुधाचं प्रोडक्शन नाही वाढवलं, 2020मध्ये आपल्याला 200 मिलियन मेट्रिक टन दूध पाहिजे भारतामध्ये, आणि ते जर आपण नाही उत्पन्न केलं तर आपल्याला दूध इम्पोर्ट करावं लागेल. त्याकरता डेअरी फार्मिंग जे आहे त्याच्यावर भर दिला जाणार आहे. वर्ल्ड बँकेचा मोठा प्रोजेक्ट आपल्या भारतात आलेला आहे. 17,000 कोटी रुपये भारताला वर्ल्ड बँकेने दिले आहे. त्याच्यामध्ये डेअरीचा एक मोठा उपयोग होणार आहे. त्या प्रोजेक्टवर मी NDDBत काम केलं आहे. त्यामुळे त्याला दूरदृष्टीने डेअरी व्यवसायाला भरपूर प्राधान्य येणार आहे. आणि माझी अशी संकल्पना आहे की जे आपले पूर्णवत परिवारातील होतकरू यंग एंटरप्रेन्योर्स आहेत, गुरुबंधू गुरुभगिनी, ज्यांना डेअरीबद्दल व्यवसाय करण्याबद्दल माहिती पाहिजे, त्यासाठी 2 दिवसाचा निःशुल्क प्रशिक्षण वर्ग मी सुरू करतोय. पहिल्या वर्षी माझं टार्गेट आहे 100 लोकांना मी 2 दिवसाचं प्रशिक्षण निर्माण करणार. त्यासाठी आम्ही एक वेबसाईट तयार केली आहे की जगातून भारतातून कुठलेही गुरुबंधू त्याच्यावर येऊन लॉग इन करू शकतात आणि आपल्या प्रोग्राममध्ये ते भाग घेऊ शकतात. तर त्याला वेबसाईटचं मी आज तुमच्या गुरूंच्या हस्ते उद्घाटन करण्याचा मी विनंती करणार आहे. तर हा जो माझा ज्ञानापासून विज्ञानापर्यंतचा प्रवास आहे हा संपलेला नाही, आता सुरू झालेला आहे. आणि पुढचे मला वाटतं अजून 60 वर्ष तरी मला या प्रवासात योग्य माझी जी हेल्थ म्हणा किंवा माझं जे संकल्प आहे त्याला पूर्णत्वात नेण्यासाठी सरांची गरज आहे, महाराजांच्या आशीर्वादाची आणि आपल्या सगळ्यांची सोबतीची गरज आहे. आणि मला त्याच्याबद्दल अभिमान आहे की मी हे कार्य जे आहे ते पूर्ण करेल. आणि याच्यातही अजूनही काही नवीन नवीन आयडियाज येत गेल्या तर मी त्याच्यात इम्प्लिमेंट करेल. आणि पूर्णवाद परिवारातर्फे जो मला सपोर्ट मिळाला, मला जो पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि याचं मी नक्कीच तुमचं जे उद्दिष्ट असेल मनामध्ये मला वाटतं मी ते पूर्ण करेल. अजूनही याच्यात कमी असेल तर तुम्हाला कधीही हक्क आहे, तुम्ही माझं कान पकडून सांगू शकता रामराज हे कमी आहे, मी ते कार्य कंप्लीट करेल. सर धन्यवाद.